आणि उद्धव साहेब, आज या ठिकाणी गाडगे बाबांच्या निर्वाण भूमीमध्ये आपण आलेला आहात आणि गाडगे बाबांच्या निर्वाण भूमीमध्ये, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये, या ठिकाणी तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीमध्ये, आई रुक्मिणीच्या जन्मभूमीमध्ये आपण आलेले आहात. आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करते. महाविकास आघाडीचं सरकार होतं, का झालं, का तो निर्णय घेण्यात आला, हे गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. महाविकास आघाडी बनली आणि एकजूट पक्की झाली. आणि कशाची जूट? सर्वधर्म संभावाची जूट आणि हिंदुत्वाची पण जूट. हिंदुत्व कोणाला विभाजन करायला सांगत नाही, हिंदुत्व कोणाला तोडफोड करायला सांगत नाही. तुम्हाला काय हिंदुत्व समजतोय तो आम्हाला समजतोय. ही वस्तुस्थिती आहे की जो जोडतो तोच मोठा होतो, जो तोडतो तो नष्ट होतो. मागच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये एक विचित्र राजकारण सुरू झालं आणि तोडफोड, मोडतोड, ज्याला बघितलं तो तोडतो, ज्याला बघितलं तो मोडतो आणि संस्कार तोडतो, आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करतो, संस्कृती तोडतो, संविधान तोडतो आणि संविधान तोडणाऱ्यांना या देशातली जनता, या महाराष्ट्रातली जनता माफ करू शकत नाही. का संविधान तोडतो? परवा फडणवीस साहेब म्हटले, राहुलजींच्या हातामध्ये म्हणे लाल संविधान. इन्कलाब, अरे जोरात इन्कलाब. इन्कलाबचा आवाज, इन्कलाबचा रंग, बैसे काका, लाल आहे की नाही आहे? हा, प्रेमाचा रंग पांढरा आहे की नाही आहे? व्यापकतेचा रंग निळा आहे की नाही आहे? निसर्गाचा रंग हिरवा आहे की नाही आहे? आणि त्यागाचा रंग भगवा आहे की नाही आहे? आहे ना? मग हा त्याग जेव्हा तुम्हाला समजत नाही, तुम्ही काय भगव्याचं आम्हाला शिकवाल. आज गाडगे बाबांच्या या निर्वाण भूमीमध्ये तुम्हाला सर्वांना शपथ देते की ज्यांनी ज्यांनी देशावर कलंक लावलेला आहे, ज्या ज्या लोकांनी संविधान तोडलेलं आहे, त्या लोकांना आपल्याला सबक शिकवायचा आहे. का मी म्हणते संविधान तोडलेलं आहे? दोन मोठे पक्ष, बलाढ्य, एवढी मोठी पक्ष, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी निर्माण केलेला पक्ष साहेब तोडला. पक्षांतर्गत कायदा 10 शेड्यूल कचऱ्यात टाकला. सुप्रीम कोर्ट म्हणतंय अजून निकाल लागायचा आहे. अरे कधी देणार तुम्ही निकाल? जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड. तेजस दादा, तुम्ही सर्वसामान्य माणसासारखं त्या ठिकाणी बसलायत. तुम्ही पण एखाद्या गुरमट मुख्यमंत्र्याच्या गुरमट पोरासारखं इथं येऊन मिरवू शकला होतात, पण माझा उद्धव साहेब, माझ्या उद्धव साहेबांचा चिरंजीव त्या ठिकाणी सामान्य माणसांमध्ये बसतो. ही संस्कृती म्हणतात. अरे फक्त शिवसेना नाही जी, फक्त शिवसेना नाही तर राष्ट्रवादी पण तोडली आणि स्वतःच्या पाठीत खंजीर खुपसली. अरे कशा प्रकारे ज्यांनी तुम्हाला दूध डेअरीवरनं बनवलं, दूध डेअरीवरनं आवाज दिला आणि चाल विधानसभा लढ म्हटलं, त्या व्यक्तीला आदरणीय पंतप्रधान म्हणाले होते की 70,000 कोटी का घोटाला, आणि दुसऱ्या दिवशीच कागद दाखवली आणि गेली वाया. अशी कशी लेकरं वाया जातात? अशी कशी ही इतकी कशी हावरट माणसं बनतात? कसं ते विचार करत नाही? अरे जे तुम्ही करताय ना ते तुमची पोरं पण तुमच्या सोबत करतील. शब्द घ्या आज गाडगे बाबांच्या या भूमीमधनं, जे तुम्ही केलं ती तुमची लेकरं पण तुमच्या सोबत हेच करतील. अरे आई वडील असतात, आपल्याला लहानाचं मोठं करतात, जीव घालतात, चारतात. अरे तुला घाम आला का? तू थकला का? तुला पाणी पाहिजे का? या सगळ्या गोष्टी करतात आणि त्या बाबाच्या खंजीर पाठीत खंजीर तुम्ही खुपसता तर निसर्ग तुम्हाला माफ करू शकत नाही. कुठं गेला सोयाबीनचा भाव? काय भाव आहे आपल्याला? काय भाव आहे सोयाबीनला? 3200-3800. आदरणीय उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, काय भाव होता सोयाबीनला? काय भाव होता? 7,000, 8,000. काय भाव होता कपाशीला?
काय भाव होता कपाशीला? 10,000 12,000 होता की नाही? कपाशीला भाव होता की नाही? हात वरती करा बघू. मग कोण तुम्हाला पाहिजे? महाविकास आघाडी किती बिगाडी? उद्धव ठाकरे जिंदाबाद. जोरात बरं का? उद्धव ठाकरे. माय माऊलींनो, तुम्ही मागच्या निवडणुकीमध्ये आम्हाला खूप साथ दिली. माझा हा भाऊ बळवंत दादा, सर्वसामान्य माणूस, मी त्यांना विचारलं होतं उद्धव साहेब की बळवंत दादा आमदार होते त्यावेळेला, ते बसा तुम्ही दादा, आमदार होते, त्यांना म्हटलं आपल्या अकाउंटमध्ये पैसे किती असतात भाऊ? म्हणे 5 लाख. म्हणलो मग आता कसं करायचं? आम्ही प्रत्येकानं 1-1 रुपया जमा केला आणि सगळ्यांनी मिळून निवडणूक लढली. महाविकास आघाडीचा प्रत्येक व्यक्ती आपल्या पाठीशी होता, पण त्यांच्याजवळ धनशक्ती होती. आमची वहिनी वायफळ बोलते, बोलते की नाही बोलत? दिवसभर वायफळ बोलते आणि म्हणजे ती तिची संस्कार दाखवते बिचारी. तिने कधी चांगलेपणा बघितलेलाच नाहीये, तर ती घाणेरडच बोलणार आहे. पण आज महाविकास आघाडीने माझा एक गरीब भाऊ, स्वाभिमानी भाऊ या ठिकाणी निवडून दिला. याद राखा तुम्ही काय बोललात, याद राखा. ही जनता आहे, ती जनता है, सब जानती है. तुम्ही माझ्या भावाला बोलता, तुम्ही मला बोलता, पण तुमचे संस्कार कमिशनखोरांचे. साहेब, आज टाकरखेडा खार तळेगाव मध्ये एक शेतकऱ्यानं आत्महत्या केली हो. त्याची अग्नी अजून विझलेली नाहीये. मी तिथूनच आली या ठिकाणी. एक लहानसा मुलगा होता आणि मी म्हंटल काय झालं रे बाबा, असं का केलं यानं? म्हणे काय करणार ताई, सोयाबीनले भाव नाही, पोरीचं लग्न करायचंय. तो पोरगा माझ्यापाशी आला, डसा डसा रडला. अख्खा महाराष्ट्र रडतोय. साहेब, तुम्हाला माय बाप हो विनंती आहे, या माझ्या शेतकऱ्याला तुम्हाला जर जपायचं असेल, या माझ्या संविधानाला तुम्हाला जर जपायचं असेल, या माझ्या सर्वधर्म संभावाला तुम्हाला जपायचं असेल, तर त्या लोकांना, तोडफोड करणाऱ्या लोकांना तुम्हाला अद्दल घडवावीच लागेल. का अद्दल घडवावी लागेल? कारण उद्या आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. 22 टन कोटी किती गाठी बोलवल्या म्हणे, अजून कपाशी आली पण नाही, आता कपाशी झालेली पण नाही, अजून मार्केटमध्ये आलेली पण नाही, तर 22,000 कोटी टन त्या ठिकाणी त्यांनी बोलवलं आणि परत कपाशीचे भाव पाडले. उद्धव साहेब, आपण इथे आहात, मी जास्त बोलणं बरोबर नाहीये, पण माझी ही जनता आहे ना खूप सेन्सिटिव्ह आहे. आपल्या सोबत असलेले प्रामाणिक लोक सगळेजण या ठिकाणी आहे. आई रुक्मिणीच्या माहेरात त्यांनी 1 रुपया दिला नाही, गाडगे बाबांना 1 रुपया दिला नाही, राष्ट्रसंतांना 1 रुपया दिला नाही, आणि आता मिरवताय. काल परवा चांदीचे नाणे सापडले, 5 कोटीचे चांदीचे सोन्याचे नाणे सापडले, आणि मग होम मिनिस्ट्री मधनं त्यांना फोन गेला आणि ते म्हणतायत की हे सोनाराचे आहे. अरे दिवाळी संपली हरामखोरांनो, आता कसले सोनाराचे? आपली सरकार आली तर या सगळ्या गोष्टींवर आपल्याला इन्क्वायरी लावावी लागेल. कमिशन खोर आहेत हे लोक फक्त चोर आहेत, आणि चोरी म्हणजे बाप चोरणारे लोक सोनं चांदी पण चोरतात, आपला अधिकाराचं पीक पण चोरतात. मग ह्या लोकांना सबक शिकवणार की नाही शिकवणार? तुमची साथ पाहिजे, तुमचा प्रतिसाद आहे, पण तो प्रतिसाद मताधिक्यांमध्ये दिसला पाहिजे. महाविकास आघाडीचे आपल्या जिल्ह्यातले सगळे उमेदवार निवडून आले पाहिजे. तुमचा आशीर्वाद पाहिजे, कारण मला आमदार, मंत्री, मुख्यमंत्री बनायचं आहे म्हणून नाही, पण मला तुमची सेवा करायची आहे. उद्धव साहेबांना साथ द्यायची आहे, राहुलजींना साथ द्यायची आहे. 3,000 रुपये प्रत्येक महिलेला मिळणार. कालची पंचसूती 3,000 रुपये मिळणार. 4,000 रुपये माझ्या युवकाला मिळणार. 3 लाखाची कर्जमाफी त्या ठिकाणी होणार. बेरोजगारांना त्या ठिकाणी नोकरी मिळणार. या सगळं आणि माझं संविधान जपल्या जाणार. म्हणून तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या एवढी विनंती करते. आदरणीय साहेब, तुम्हाला नतमस्तक होते की तुम्ही आलात, आम्हाला आशीर्वाद देत आहेत. आता या ठिकाणी साहेब आपल्याशी बोलतील. बोलो महाविकास आघाडीचा वारे पंजाब. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. आदरणीय ताई, उद्धवजी साहेब आपल्या सगळ्यांसोबत आहे. उद्धवजी साहेब आपल्या सगळ्यांसोबत आहे.
जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. हॅलो. दोन्ही हॅलो. तो पण येत आदरणीय उद्धव साहेब आपल्यासोबत सर्वांसोबत संवाद साधणार आहे. मी या गाडगे बाबांच्या भूमीत आणि तुकडोजी बाबांच्या भूमीत त्यांना निमंत्रित करणारा साहेबांबद्दल जास्त बोलणार नाही. साहेब कुलों से प्यार के मोती लुटा के चलते हैं, सबको गले से लगा के चलते हैं. इसके बड़प्पन का अंदाजा करे भी तो करे कैसे. ये आसमां है मगर सर झुका के चलते हैं, मगर आसमां है ये सर झुका के चलते हैं. आदरणीय उद्धव साहेब. जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी मगाशी याच रस्त्याने गेलो आणि याच रस्त्याने परत आलो. यशोमतीताई मध्ये मध्ये व्यासपीठावरती शेरोशायरी ऐकायला येते. मला नेहमी लहानपणापासून शेर बघायची सवय आहे. शायरी थोडी माझ्यापासून लांब राहिली, पण एक गोष्ट मला अनुभवातून कळले आणि ती म्हणजे सुख में जो साथ देते हैं वो रिश्ते होते हैं, लेकिन दुख में जो साथ देते हैं वो फरिश्ते होते हैं. तर तुम्ही सगळे फरिश्ते आहात. राजकारण कोणत्या दिशेला चाललंय तुम्हाला माहिती आहे, पण विशेष म्हणजे मी आज यशोमती ताईसाठी मुद्दामून आलोय. याचं कारण असं की ताई 1900 आधी आपण एकमेकाच्या विरोधात होतो आणि यशोमती ताईबद्दल बरंच ऐकलं होतं. ती आक्रमक आहे, अमुक आहे, तमुक आहे. अनपेक्षितपणाने मुख्यमंत्री पद घ्यावं लागलं आणि ताई माझ्या सहकारी. म्हटलं बापरे. आणि तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की काळ असा विचित्र होता की अनेकदा कॅबिनेट मीटिंग सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सने घ्यायला लागायचा. आणि त्याच्यात ताईचं वैशिष्ट्य असं की बाकी अनेकांचे आवाज यायचेच नाही ऐकू, पण ताईचा आवाज बरोबर ऐकायला यायचा. आणि मी खरंच सांगतो, मी मुद्दा म्हणून आलो ताईसाठी, कारण खूप तळमळीने मंत्रिमंडळात काम करणारी ही माझी लाडकी ताई आहे. अमरावती म्हटलं, विदर्भ म्हटलं, ऐकायचीच नाही. जे खातं दिलं होतं महिला बाल कल्याण, अशा अनेक योजना आणत होत्या आणि करून घ्यायच्या. बरं, एक तर त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे पुढे पण तुम्ही कंटिन्यू ठेवणार असेल तर मी सांगतो की यशोमती ताई कोणाचं ऐकत नाही, फक्त माझं ऐकते. ना म्हणून आधी वचन घेतलं तुमच्याकडे, तुमच्या समोर, किंवा याच्या पुढे सुद्धा बाकी सगळ्या पद येतात आणि पद जातात. हो, त्याच्यात काय, सत्ता येते, सत्ता जाते, सत्ता परत येणार आहे. पुढे जाते सत्ता, कोण जाऊ देते सत्तेला. त्याच्यामुळे हे सगळं चालू राहतं. पण जे आपण म्हटलं ना, नातं, हे नातं फार महत्वाचं आहे. आज तुम्ही इकडे सगळेजण आलेला आहात, हा काही कुठे कोणत्या योजनांचा कार्यक्रम नाहीये. ना साडी वाटप आहे, ना आणखीन काय वाटप आहे. कुठेही बिर्याणी वगैरे अशी काय जेवणाची सोय केलेली नाही. आणि एक सुद्धा माणूस भाडकाऊ आहे असं मला वाटत नाही. आहे कोणी? सगळे सच्चे
हृदयापासून प्रेम करणारे आणि ज्यांना खरंच महाराष्ट्राबद्दल काहीतरी वाटतंय ते सगळेजण एकत्र आलेले आहेत. यायला मला उशीर झाला कारण सकाळी जरा पत्रकार परिषद घ्यावी लागली. त्याच्यानंतर दर्यापूरला गेलो आणि दर्यापूरला सुद्धा जे केलं तेच मी आता करतोय. बळवंतराव, यशोमतीताई, तमाम सगळे काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतोय. गवळी साहेब तुम्ही पण आहातच ना, उठू नका सगळं. तसं पक्षाचं नातं असायला पाहिजे. मी मगाशी सांगितलं की जेव्हा लोकसभेच्या जागांची वाटाघाटीची चर्चा सुरू होती तेव्हा काँग्रेसकडनं आमच्याकडे मागणी आली, अमरावती आम्हाला पाहिजे. आता अमरावती कशी द्यायची? अनेक जण म्हणाले की तुम्हाला उद्धव साहेबांशी बोलायला पाहिजे. आम्ही गेल्या वेळेला दुर्दैवाने हारलो होतो, पण अन्यथा अमरावती आम्ही सतत जिंकत आलेलो मतदारसंघ आहे. आमच्या गोडे साहेबांचं काम आहे, अनेकांचं सुधीरचं काम आहे, बरेच आमचे कट्टर कार्यकर्ते आहेत, त्यांचं काम आहे ना. तुम्हाला उद्धव साहेबांशी बोलायला पाहिजे. ठीक आहे. माझ्याकडे जेव्हा आलं, यशोमतीताई बोलल्या, काँग्रेसशी बोलले, मी एकच प्रश्न विचारला, जिंकाल का? आणि त्यांनी सांगितलं जिंकून दाखवतो. म्हटलं दिली अमरावती तुम्हाला. आणि त्याच्याप्रमाणे एक साधा माणूस, म्हणजे साधा असलं तरी बळवंतराव आहे ना, आणि त्याचं बळ माझ्या समोर बसलेलं आहे. हा माणूस आपण दिल्लीला पाठवला, ही तुमची ताकद आहे. म्हणजे काय पैसा होतणार, किती पैसा होतणार? अरे पैशाने रस्त्यावरचा माल विकला घेऊ शकतो, पण ही माणसं नाही विकली जात. माणसं नाही विकली जाऊ शकत तुम्ही. आणि आता मग मी ज्या वेळेला विधानसभेच्या वाटाघाटीच्या वेळेला सांगितलं की मला दर्यापूर पाहिजे, आणि ताई आणि बळवंतरावांनी सांगितलं की दर्यापूर नुसती नाही, तुम्हाला जिंकून देतो. त्याच्यामुळे हा जो काही आता आपला एकोपा झालेला आहे, हाच त्यांच्या डोळ्यामध्ये खुपतोय. बळवंतराव तुम्ही चिडून बोललात, काल कोणतरी काहीतरी आपल्या ताईला बोललं, दुर्लक्ष करा, दुर्लक्ष करा. असे अनेक जण बोलत असतात. जर आपण गेलो तर अनेक जण असे बोलत असतात, फिरत असतात. बोलू द्या, लक्ष देऊ नका, कारण ही भूमी पवित्र भूमी आहे. अगदी यशोमतीताई तुम्ही सांगितलं ना, आपल्या रुक्मिणी मातेचं माहेर, गाडगे बाबांची, तुकडोजी महाराजांची, आणि माझं सुद्धा आजोळ हे अमरावतीचं. शिवसेना प्रमुखांची आई म्हणजे माझी आजी ही परतवाड्याची. त्याच्यामुळे ही जी भूमी आहे, ह्या मातीवरती संस्कार आहेत, इथे मातेचे संस्कार आहेत. ज्यांना संस्कार झालेले नाहीत ते काय बोलतील, त्यांच्यामुळे त्यांच्यासाठी आपण आपले संस्कार सोडू नका. त्यांना बोलायचं ते बोलू द्या, तुम्ही दुर्लक्ष करा. जनता जनार्दन बघून येईल त्यांना काय करायचं ते. आणि ते पाहिलं म्हणूनच गेल्या वेळेला तुम्हाला त्यांनी जिंकून दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता त्यांच्या नादीच लागू नका. त्यांना दुसरं काय येते? चांगल्या गोष्टी बोला म्हटलं तर, जसं शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे की साधी अक्षर असतात, अक्षरांचे शब्द होतात, शब्दांच्या ओव्या पण होतात आणि शब्दांच्या शिव्या पण होतात. आपण ठरवायचं आपण काय घ्यायचं. आम्ही ओव्या घेणारी माणसं आहोत, पण याचा आता शिव्या प्रत्येक वेळेला द्याल तर इंगा दाखवणार नाही असं नाही, पण ती वेळ आमच्यावरती आणू नका. एवढंच मला त्यांना हात जोडून मला विनंती करायची. बाकी एकूण निवडणूक मी म्हंटल ना कोणत्या दिशेने चाललेली आहे. सगळं झालं, पक्ष फोडला, चिन्ह चोरलं. मी असं ऐकलं होतं की येत्या 8 तारखेला आपल्या म्हणजे शिवसेनेच्या नाव आणि चिन्हाची सुनावणी होणार होती. आणि 2 दिवस आधीच मी म्हंटल की आता बघू 8 तारखेला सुनावणी होते का बतावणी होते. झालं, पुढे गेली. काय कसला तमाशा मांडलाय, न्यायाचा तमाशा आहे, सगळा खेळ, बाजार मांडलेला आहे, बाजार. खरं म्हणजे न्यायदेवतेबद्दल आम्हाला आदर आहेच, न्यायदेवतेबद्दल आहेच. आता नवीन तिची जी काही मूर्ती आणली, तिच्या डोळ्यावरची पट्टी काढली. आम्हाला असं वाटतं की आता तरी त्या न्यायदेवतेला कळेल की ज्या देशात मी न्यायदेवता म्हणून बसले, माझ्या डोळ्यात देखत लोकशाही चिरडली जाते, लोकशाही तुडवली जाते, लोकशाहीचा खून होतोय. पण ही न्यायदेवता नुसती तिथे 4 भिंतीत बसलेली नाहीये. ही न्यायदेवता आता माझ्यासमोर संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली. ही न्याय करणारी, ही माझी न्यायदेवता आहे. ही माझी न्यायदेवता आहे. नाहीतर सगळी मोठी मोठी माणसं ते काय वाटतील ते बोलतील, तुम्ही नाही बोलायचं त्यांच्याबद्दल. अहो पण आम्हाला न्याय पाहिजे, न्याय पाहिजे. न्याय मागतोय आम्ही, हक्क मागतोय आम्ही, पण त्याला सुद्धा विलंब लागतोय. मग कशाला ते कलम केलेत आणि कशाला संविधान संपवण्याचा जो विषय होता गेल्या निवडणुकीत, तुम्ही सगळ्यांनी कमाल केलीत. कारण संविधान हे मारायलाच निघाले आहेत. अजून होते मी म्हणत नाही, अजूनही प्रयत्न चालू आहेत.
संविधान तुम्ही मानणार नसाल, संविधानात लिहिलेल्याप्रमाणे जर तुम्ही वागणार नसाल तर उपयोग काय त्याचा? आणि म्हणून ही लढाई अजून संपलेली नाहीये. मी काल राहुलजींबरोबर होतो, पवार साहेब पण होते, सगळे आपले गवई साहेब पण होते, सगळे आपले मित्र पक्ष होते, कम्युनिस्ट पण होते. आता देवेंद्र फडणवीस जे बोलले की त्या संविधानाचा कव्हर लाल आहे, म्हणजे कोण आहोत मग आम्ही? अहो मग जेव्हा रक्तदान करतो त्याच्यामध्ये सुद्धा रक्त हे लालच असतं, म्हणून काय सगळे नक्षलवादी आहेत? सगळे नक्षलवादी आहेत का? आणि तुम्ही जाहिराती करून स्वतःची एवढी लाल करताय, मग तुम्ही कोण आहात? काम शून्य, पण जाहिराती किती? मग त्या जाहिरातीचा पैसा जर एकत्र केला तर आणखीन एक योजना चांगल्या पद्धतीने राबवू शकला असतात. एवढ्या जाहिराती तुम्ही करताय. मग महाविकास आघाडीचं सरकार आपलं होतं, आपण कधी एवढ्या मोठमोठ्या जाहिराती केल्याचं पाहिलं तुम्ही? आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, ते केलं. आता सगळीकडे शेतकरी आहेत ना. मला प्रामाणिकपणे सांगायचं की आपल्या सरकारने केलेली कर्जमुक्ती किती जणांना मिळाली होती? खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही. नक्की मिळाली होती? मग एक तरी कार्यक्रम मी यशोमतीताई तुमच्या गावातून केला होता, दिली की नाही कर्जमुक्ती, दिली की नाही कर्जमुक्ती, केला होता तमाशा? कारण आम्ही काही उपकार नव्हते केले, आम्ही तुमच्या हक्काचं होतं, तुमच्याच पैशातनं जे सरकारला येणं येतं त्यातनं तुमच्या हक्काचं आम्ही दिलं होतं. आम्ही आमचं कर्तव्य केलं होतं, उपकार केलेले नव्हते. आम्ही कर्तव्य बजावलं. अगदी करोना काळामध्ये सुद्धा यशोमतीताई तुम्हीच सांगितलं होतं आणि आपण ती योजना केली की करोनामुळे ज्या मुलांचं, बालकांचं, ज्यांना पालकत्व गमावलंय त्यांची जबाबदारी आपण घेतली होती, आपण केली होती. आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत होती की नव्हती? हे सगळे जरा आठवा, कारण हेच ते पुसून टाकायला निघालेत. आता सुद्धा मी आलो, लोकसभेला आलो होतो, प्रश्न तेच आहेत. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, ह्याला भाव नाही, डाळीला भाव नाही, भाव पडलेत. आणि या 3 भावांना बरे भाव द्यायचे आपण? हे नुसते भाव खाऊ लोक, जाऊ तिथे खाऊ. कशाला द्यायची आहे ना मतं? सोयाबीनला सुद्धा आपल्या काळामध्ये जे भाव दिला होता 10,000 रुपये, 12,000 रुपये वगैरे जो होता, आता तुम्हाला तेवढाच मिळतोय का? मगाच्या सभेत मी विचारला प्रश्न, मला म्हणाले आता जेमतेम 3,000 मिळतोय. कापूस खरेदी होते, कारण सांगितलं ते कापूस ओला आहे. डाळीचे भाव पडलेत. सोयाबीनचं तेलाची आयात होते, डाळीची आयात होते. मग माझ्या शेतकऱ्याने जायचं कुठे? बरं, हे झालं शेतमालाचं. शेतीचा खर्च जो आहे तो कमी होतोय का? प्रत्येक अवजारावरती जीएसटी आहे, खतावरती जीएसटी, कीटकनाशकावरती जीएसटी, ट्रॅक्टरवरती जीएसटी, सगळ्यांवरती जीएसटी. म्हणजे एका बाजूने महागाई वाढते, पण हातात मध्ये काय मिळत नाहीये. म्हणजे मला आता हे 3-4 महिन्यापूर्वीच आपली जी लोकसभेची निवडणूक झाली तेव्हाही मी फिरत होतो आणि तेव्हा शेतकऱ्यांनी मला सांगितलेलं, आता कल्पना नाही मला, पण त्यांनी सांगितलं की उद्धवजी आम्हाला साधारणतः 1 लाखभर रुपयांचं खत हे वर्षाला लागतं. तो शेतकरी कोणती शेती करत होता, किती एकर शेती होती मला नाही माहित, पण तो असाच गर्दीत भेटला आणि मला बोलत होता. म्हटलं मग अहो 1 लाखाच्या खतावरती जर का 18% जीएसटी असेल, नंतर त्यांनी कदाचित कमी केली असेल, म्हणजे किती गेले? 1 लाखातनं 18,000 हे आधीच काढून घेतले आणि वर्षातनं आम्हाला म्हणे प्रधानमंत्री काय सन्मान योजना म्हणून 12,000 देणार, 6,000 रुपये नाही, 6,000 देणार ना, 6,000 देणार, म्हणजे 12,000 आधीच त्यांच्या खिशामध्ये. मग त्यातलेच काढणार आणि 1,500 लाडकी बहीण म्हणून देणार. काल राहुलजींनी जो एक हिशोब मांडला की आपल्याला माहिती नाहीये आपण जे काय आयुष्य जगतो आहोत, आपल्याकडनं कसे आपला खिसा कापतायत, कुठेही गेला आणि काही घेतलं का जीएसटी येतो. आणि मग राहुलजीने एक हिशोब मांडला की ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण व्यवस्थितपणाने एका कुटुंबियानी म्हणून विचार केला तर वर्षाकाठी प्रत्येक कुटुंबाकडनं साधारणतः 90,000 रुपये हे जीएसटीच्या पोटी सरकार खातं आपलं. 90,000 रुपये. मग कमवणार कसं, जगणार कसं, मुलांचं शिक्षण होणार कसं? आणि म्हणून आपण जे काही ठरवलेलं आहे, एक तर मुलींना शिक्षण मोफत दिले जाते, चांगली गोष्ट आहे. आपलं सरकार आल्यानंतर मी तर ठरवलेलं आहे की जसं माझ्या महाराष्ट्रातल्या मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं, तसंच माझ्या घरातली टोल नाके घातले की सगळी आपण काढून घ्या. देवेंद्र